श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे 19 ऑगस्ट सोमवार, नारळी पौर्णिमा. तर या नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर बघा, ही पौर्णिमा आपल्या वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. आणि त्याचबरोबर बघा, या दिवशी आहे श्रावणातील तिसरा सोमवार. तर बघा, हे 3 संयोग एकत्र आलेले आहेत. तर या दिवशी आपल्या घरामध्ये अत्यंत प्रभावशाली सेवा आणि उपाय आपल्याला करायला हवेत. या शुभ संयोगावर जर आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय झाले तर 100% आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता तर पडणारच नाही. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहील. भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर माता पार्वतीचा सुद्धा आपल्यावर आशीर्वाद राहील. तर बघा, त्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, ही पौर्णिमा सोमवारी पहाटे 3:04 सुरू होईल आणि रात्री उशिरा 11:55 समाप्त होणार आहे. तर बघा, उदयतिथीनुसार ही पौर्णिमा आपल्याला सोमवारी 19 ऑगस्ट या दिवशी साजरी करायची आहे. माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा, आपल्या घरावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहावा. आणि त्याचबरोबर बघा, ही आहे नारळी पौर्णिमा. तर या दिवशी आपल्या घरामध्ये सेवा आणि उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कधीही वर्षभर कशाचीही कमतरता राहत नाही. तर त्या कोणत्या सेवा आज आपण पाहणार आहोत हे आपण पाहू. तर बघा, उद्या सकाळी आपल्याला प्रथमतः सकाळी लवकर उठायचे आहे. आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल तर ते अधिकच उत्तम. कारण बघा, ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. या वेळेवर जर आपल्याला जाग आली तर ती सर्वात चांगली मानली जाते. आणि त्याचबरोबर या काळात जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर ते लगेच सिद्ध होतात असे सुद्धा म्हणतात. म्हणूनच बघा, या दिवशी आपल्याला जर ब्रह्ममुहूर्तावर जाग आली तर ते अधिकच उत्तम आहे. आणि त्याचबरोबर बघा, जर नसेल तर तुम्ही सकाळी लवकर उठावे, आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करावी. आणि स्वच्छता करत असताना आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडेसे गोमूत्र आणि हळद टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे. आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे खडे मीठ सुद्धा टाकू शकता. असे केल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रता, नकारात्मकता बाहेर जाते आणि आपल्या घरामधील जी लक्ष्मी आहे किंवा जी काही नकारात्मकता शक्ती आहे ते सुद्धा आपल्या घराच्या बाहेर पडतात आणि माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये वास होतो असे म्हणतात. तसेच बघा, या पौर्णिमेला भद्रकाळ सुद्धा आहे. तर भद्रकाळ हा सकाळी पहाटे पौर्णिमा लागल्यापासून आहे ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत हा भद्रकाळ असणार आहे. तर या भद्रकाळामध्ये आपल्याला आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे. आपल्या घरामधील जी दरिद्रता आहे, जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामधून आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि त्याच्यानंतर बघा, या भद्रकाळामध्ये सुद्धा काही सेवा करायला हव्यात. तर या भद्रकाळामध्ये जर सेवा केल्या तर आपल्यावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहतो. आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेच्या सुद्धा सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला भद्रकाळामध्ये चुकूनही आपल्या भावाला राखी बांधायची नाही. तर दुपारी 1:30 वाजल्यानंतर भद्रकाळ हा समाप्त होणार आहे. तर 1:30 वाजायच्या नंतरच आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे. आणि त्याचबरोबर बघा, ही नारळी पौर्णिमा वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. तर या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर बघा, सकाळी उठल्यानंतर संपूर्ण आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे. आपल्या स्वयंपाकघराची सुद्धा आपल्याला स्वच्छता करायची आहे. आपला गॅस असेल किंवा जे काही तुम्ही स्वयंपाक करताना वापरतात त्याची आपल्याला स्वच्छता करायची आहे, त्याची पूजा करायची आहे. आणि देवघरातील आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा करायची आहे. या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट बाधा, वाईट शक्ती किंवा नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि त्याचबरोबर बघा, हळदीचे लेपन करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दर अमावस्येला, पौर्णिमेला किंवा दर गुरुवारी हे आपण हळदीचे लेपन अवश्य करावे. हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते किंवा जी दरिद्र असे, नजर, बाधा, काही दोष असतील तर ते दोषसुद्धा आपल्या घराच्या बाहेर पडतात आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असे म्हणतात. त्याचबरोबर बघा, या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे. जर आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीला किंवा आपल्याला त्या टाकावर अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर कुलदेवतेची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा. ही सेवा आपण या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करावी. अशी सेवा केल्याने कुलदेवता आपल्यावर तर प्रसन्न राहतेच. त्याचबरोबर बघा, ज्या घरामध्ये दर पौर्णिमेला किंवा त्या कुलदेवतेच्या वारी आपण जर
सेवा आणि उपाय केले तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरावर जर कुलदेवता प्रसन्न असेल तर कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला अपयश येत नाही. आणि बघा, ज्या घरामध्ये कुलदेवतेच्या सेवा होत नाहीत, कुलदेवतेचे स्मरण होत नाही, त्या घरामध्ये घरातील व्यक्तींच्या कामामध्ये सतत अडथळे येतात, अपयश निर्माण होते. त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरामधील सुद्धा एखाद्या व्यक्तीचे लग्न जमत नसेल किंवा त्यांचे लग्न होत नसेल, अशा प्रकारच्या जर काही अडचणी निर्माण होत असतील किंवा कुठल्याही कामामध्ये आपल्याला सतत अपयश येत असेल किंवा खूप आजारपणी आहेत किंवा जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे कलह होत असतील तर आपल्यावर आपली कुलदेवता सुद्धा नाराज असू शकते. आपण जर आपल्या कुलदेवतेचे स्मरण केले नाही, त्यांची सेवा केली नाही तर यासारख्या आपल्याला समस्या होतात. म्हणूनच बघा, या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवतेची अत्यंत प्रभावशाली ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा, तिचा कृपाशीर्वाद आपल्या घरामध्ये राहावा, यासाठी सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत. तर बघा, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी सेवा म्हणजे श्रीयंत्राची सेवा. तर बघा, ज्या घरामध्ये श्रीयंत्राची सेवा होते, श्रीयंत्राची पूजा होते, अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या आसनाची पूजा केली त्या घरामधून माता लक्ष्मी ही कधीही जात नाही असे सुद्धा म्हणतात. म्हणूनच बघा, आपल्या घरामध्ये अवश्य श्रीयंत्र असावे आणि त्याची पूजा दर पौर्णिमेला शुक्रवारी ही आपल्या घरामध्ये व्हायलाच हवी. आणि त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा, तिचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहावा, यासाठी आपल्याला उद्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला कुंकुमार्चन सेवा देखील करायची आहे. तर या सेवेने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद देखील राहतो. तर बघा, ज्या घरावर माता लक्ष्मीचा वास राहतो, आपल्या घरावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद असेल तर त्या घरामध्ये कधीही दरिद्रता येत नाही. ज्या काही आर्थिक समस्या असतील किंवा पैशाबाबतीतील काही समस्या असतील त्यासुद्धा उद्भवत नाहीत किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्या घरामध्ये सतत पैसा येत राहतो. म्हणूनच बघा, दर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची ही प्रभावशाली आपल्या सेवा आपल्या घरामध्ये तर व्हायलाच हवी. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट म्हणजे कमळगट्टा. तर आपल्या घरामध्ये कमळगट्ट्याची जर माळ असेल किंवा नसेल तर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ती कमळगट्ट्याची माळ घेऊन यायची आहे. श्रीयंत्रावर अभिषेक करत असताना किंवा आपलं माता लक्ष्मीची जी काही सेवा करत असताना आपल्याला कमळगट्ट्याच्या माळेवरती सेवा करायची असते. अशी सेवा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि ती सेवा लवकर सिद्ध देखील होते. म्हणूनच बघा, उद्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही प्रभावशाली सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, उद्या आहे श्रावणातील 3रा सोमवार आणि या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकर यांची सुद्धा पूजा करायची आहे. आणि आपल्याला भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न व्हावेत, त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहावा, यासाठी देखील आपल्याला सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर बघा, उद्या 3रा सोमवार आणि उद्याची शिवामूठ आहेत तर मूग. तर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकर यांना मंदिरामध्ये जाऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे. आपल्याकडे जर गंगाजल असेल तर त्या गंगाजलाने आपल्याला भगवान शिवशंकरावर अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर पंचामृताने, दूध, दह्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्यांना आपल्याला फळे, बेलपत्र आणि या प्रकारचे सर्व वस्तू वाहून आपल्याला भगवान शिवशंकर यांची पूजा करायची आहे. शिवामूठ म्हणून आपल्याला मुगार्पण करायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे या सर्व सेवा आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये करायच्या आहेत. उद्याची नारळी पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते आणि त्याचबरोबर वर्षातील ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. या दिवशी जर काही सेवा आणि उपाय केले तर आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता राहत नाही. आणि त्याचबरोबर बघा, या दिवशी जर या सर्व सेवा आपल्या घरामध्ये झाल्या तर वर्षभर आपल्याला कधीही कशाची कमतरता राहणार नाही. माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहील, आपल्या कुलदेवतेचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहील. म्हणूनच बघा, या नारळी पौर्णिमेच्या दिवशी या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर बघा, या सेवा तुम्ही भद्रकाळातही करू शकता. कारण बघा भद्रकाळामध्ये सेवा केल्याने कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्ती किंवा वाईट बाधा आपल्याकडे आकर्षित होत नाहीत. म्हणूनच या काळामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा करायला हवेत. आणि या काळामध्ये जर आपण आपल्या कुलदेवतेची सेवा केली तर नक्कीच या काळामध्ये सुद्धा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि आपल्यावर कुठल्याही प्रकारचे वाईट संकट येत नाही. म्हणूनच बघा, या सर्व सेवा आपल्याला भद्रकाळात करायला हव्यात. बघा, या सर्व एकत्रित सेवा जरी करणे आपल्याला शक्य नाही झाले तरी यामधील आपण कुठलीही सेवा या भद्रकाळामध्ये करू शकता. आणि त्याचबरोबर बघा, दुपारी 1:30 वाजल्यानंतर भद्रकाळ समाप्त होणार आहे. तर 1:30 नंतर आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे. आणि बघा, या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ज्या काही सर्व सेवा आणि उपाय करणे शक्य होतील तितके उपाय आणि सेवा आपल्या घरामध्ये व्हायलाच हवेत.
तर बघा, अशा प्रकारे ही नारळी पौर्णिमेची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.